नमस्कार, मी जान्हवी सावंत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत खनिज अभियंता श्री विशाल बगले सर. कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण श्री विशाल बगले यांची ओळख करून घेऊयात. बोरवेलला केमिकल ट्रीटमेंट करून पाणी वाढवणारे खनिज अभियंता श्री विशाल बगले यांचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलंय. भूगर्भशास्त्र निगडित अभ्यासक्रमासाठी जगप्रसिद्ध असलेल्या IIT ISM धनबाद येथून त्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे. भारत सरकारच्या सेल या महारत्न कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेल्या सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड कडून 2019 साली त्यांना प्रतिष्ठित फेलोशिप मिळाली. शेतीसाठी पाण्याचं महत्त्व ओळखून त्यांनी केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केलंय, ज्यामुळे हजारो कोरड्या आणि अल्प जलप्रवाह असलेल्या बोअरवेलमध्ये जल उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. त्यांच्या कार्याची दखल केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी घेतली असून त्यांनी प्रशंसा पत्र देत त्यांचा गौरव केलाय. याशिवाय केंद्रीय कृषी मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालय यांनी देखील त्यांच्या तंत्रज्ञानाची नोंद घेतली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे सतत कॉल्स येत असतात आणि हा ओघ कायम सुरू असतो. त्यामुळे काही जणांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येत नाही. मात्र आजच्या या विशेष मुलाखतीमधून आपण श्री विशाल बगले यांच्याशी थेट चर्चा करून शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. तर सर, मी थेट विषयाकडे वळते आहे. पहिलाच प्रश्न विचारेन की हा जो सगळा तुमचा प्रवास आहे, या प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झाली? म्हणता येईल की खरं तर प्रवासाची सुरुवात ही वडिलांमुळे झाली. माझे वडील स्वर्गीय श्री अशोक बगले हे स्वतः जिओलॉजिस्ट आणि ड्रिलिंग इंजिनियर होते. तर त्यांनी या कामाची सुरुवात साधारण 2000 साली सुरू केली. 2000ला त्यावेळेस म्हणजे मी जस्ट 10वीला होतो. तर त्यावेळेसच जाताना त्यावेळेस वडिलांसोबत काम म्हणजे बघत होतो, वडिलांचं काम बघत होतो. त्यावेळेसच नेमकं कळालं की पाण्याची किती गंभीर समस्या आहे आणि हे विषय पाणी किती महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी. पण त्याची गोडी लागली तसं म्हणता येईल. आणि पुढे जेव्हा इंजिनिअरिंगला आलो तर त्यावेळेस मी वडिलांसोबत काही कामाला जात होतो आणि जाता आता मग तिथे काही स्वतः ऑनफिल्ड काम करू लागलो. पण त्याचे बारकावे जे असतात ते बारकावे सुद्धा कळाले त्यावेळेस. आणि विशेष म्हणजे जिओलॉजी म्हणजे फॉर्च्युनेटली म्हणजे मला करिअर करताना पण मिनरल इंजिनिअरिंग म्हणजे IITsमध्ये वेगळे कोर्सेस मिळत होते. पण मिनरल इंजिनिअरिंग घेण्याचं कारण असं की त्याचं जिओलॉजी प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल दोन्ही नॉलेज मिळावं. पुढे जाऊन फॉर्च्युनेटली मी जेव्हा सेलमध्ये गेलो कामाला तर त्यावेळेस सुद्धा झालं असं की सेलमध्ये माइन्स बघता आले, जिओलॉजी बघता आली ॲक्च्युली फील्डमध्ये जाऊन. तर त्या सगळ्याचा फायदा झाला. मग असं म्हणता येईल की वडिलांकडनं बाळकडून मिळालं आणि तेव्हापासूनच म्हणजे लहानपणापासूनच हे कामाची सुरू झाली असं म्हणता येईल कामाची. पण ऑनफिल्ड तसं 2013 पासून मी ऑनफिल्ड वैयक्तिक करतोय असं. अच्छा, मग मी थेट प्रश्नाकडे वळते की मुळामध्ये जमिनीमध्ये पाणी नाही असं म्हणतात. मग पाण्यामध्ये वाढ कशी होते आणि जी ट्रीटमेंट तुम्ही सांगताय ती ट्रीटमेंट कशी काम करते? राईट, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. जमिनीत पाणी नाही असं होत नाही. तर त्यासाठी पूर्वी आपण जिओलॉजी समजून घेऊयात. तर जिओलॉजी काय असते तर साधारण जमिनीपासून खाली 100 फूटचा जो पहिला थर असतो तर त्याला वॉटर टेबल असं म्हणतात. काय आहे वॉटर टेबल? तर प्रत्येक वर्षी जो पाऊस पडतो तर पाऊस पडल्यानंतर साधारण पाणी 100 फुटापर्यंतच मुरतं आणि तो पाणी मग आपण बोरवेलकडे वाहून येतो आणि तो बोरवेल आपला चालू होतो. त्यामुळे आपण बघतो की प्रत्येक वेळेस जून जुलैला पाऊस पडला की बोरवेल चालू होतात. पण तेच पाणी काय होतं म्हणजे बरंच पाण्याचा अपव्यय होतो किंवा पाण्याचं नीट नियोजन न केल्यामुळे हे पाणी जे आहे ते डिसेंबर जानेवारी अखेरीस संपून जातं. म्हणजे पाणी संपलं जे म्हणतो म्हणजे हा वॉटर टेबलचं पाणी संपलं असं म्हणता येईल. मग हे पाणी संपलं की बोरवेल परत बंद पडतात. मग आता त्याच्या खाली पाणी नाही आहे का? तर डेफिनेटली आहे. दुसरा एक सोर्स असतो तो म्हणजे ह्या 100 फुटाच्या खाली जे चालू होतं त्याला म्हणतात ॲक्च्युअल ग्राउंड वॉटर म्हणजे भूगर्भ जल. हे काय असतं तर आपल्या महाराष्ट्र साधारण 100 फुटाच्या खाली काळा खडक म्हणजे बेसाल्ट रॉक आहे. आता बेसाल्ट रॉकमध्ये मध्ये काही वॉटर बेरिंग झोन असतात म्हणजे पाणी पकडणारे थर असतात. या थरामध्ये काही नैसर्गिकरित्या तयार झालेले काही फ्रॅक्चर्स असतात, फटी असतात, त्याच्यामध्ये पाणी असतं. त्याला ॲक्वाफर म्हणतात. आता शेतकरी म्हणतात तर ॲक्वाफर काय वर फार कन्फ्यूज होतो. पण ॲक्वाफर म्हणजे काय तर प्रत्येक वर्षी जो पाऊस पडतो त्यातनं जो 100 फुटाचा थर भरतो त्यातलं काही टक्के पाणी झिरपून परत खाली जाऊन त्या खालच्या साच्यामध्ये खालच्या फ्रॅक्चरमध्ये जाऊन थांबतं. आणि असं करत करत गेली लाखो वर्षी जो पाऊस पडतोय त्यातनं हे असं थोडं थोडं पाणी प्रत्येक वर्षी खाली जाऊन खालचा पूर्ण एक थर तयार झालेल्या पाण्याचा त्याला आपण ॲक्वाफर असं म्हणतो. आणि हे पाणी भरपूर आहे म्हणजे अगदी भरपूर म्हणजे काय असं न संपणारा सोर्स आहे. पण प्रॉब्लेम काय होतो हा पाणी बऱ्याच वर्षापासून तिथे असल्या कारणाने त्या पाण्याच्या वाटेत नेहमी गाळ, क्षार, माती हे यांचे किंवा खनिजे यांचा थर असतो आणि त्यामुळे ते ब्लॉक्ड असतं म्हणजे ते पाणी मिळवणं सोपं नसतं. मग त्यामुळे प्रत्येक बोरवेल
बोरवेल फक्त म्हणजे माझा तर अनुभव आहे की 90% बोरवेल हे पावसाच्या पाण्यावरच चालतात. खालचं पाणी मुळात आपण युटिलाइजच करत नाही किंवा त्याला युटिलाइज करण्यासाठी आपण डेव्हलप करत नाही. तर आम्ही मुळात तीच ट्रीटमेंट करतोय की ट्रीटमेंटमुळे होतं काय की केमिकल खाली जातं. केमिकल खाली जाऊन हे जे ॲक्वाफर असतील त्या ॲक्वाफरमध्ये जे काही सॉल्ट सिल्ट मिनरल म्हणजे गाळ क्षार माती किंवा खनिजे काही प्रमाणात तर त्यांचे जे ब्लॉकेज असतील ते केमिकलमध्ये विरघळून बाहेर पडतात. त्यामुळे पाण्याला मोकळी वाट मिळते. आणि दुसरी गोष्ट तिथला एक बॉटम होल प्रेशर नावाचा कन्सेप्ट असतो टेक्निकल, एवढं डिटेल मी बोलणार नाही, पण तो दाब कमी होतो आणि तो सभोवतालचं पाणी ओढतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे केमिकलनी आम्ही खालचे ॲक्वाफर जो खरं भूगर्भजलचा जो मोठा सोर्स आहे तर ते ॲक्वाफर आम्ही मोकळे करतो. त्यातलं गाळक्षार माती काढून पाण्याला मोकळी वाट देतो. आणि वरचा पण जो 100 फूटचा तर आहे त्याला पण त्यातले पण काही सॉल्ट असतील, तिथे पण काही क्षार असतील किंवा काही सिल्ट म्हणजे छोटे मातीचे कण पावसासोबत पाण्यासोबत वाहून येतात तर ते आम्ही बाजूला काढतो आणि वाट मोकळी करतो. त्यामुळे बोरवेलला पाण्याची वाढ होते. आणि टोटली हे जे प्रोसेस मी सांगतो हे कम्प्लिटली सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. म्हणजे हे प्रोसेस आम्ही सांगतो की ऑइल वेलला तिथे प्रोडक्शनसाठी पण वापरतात तर त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी वापरतात. त्यामुळे कम्प्लिटली सायन्स बेस्ड एक टेक्नॉलॉजी प्रोसेस आहे. अगदीच खूप छान समजावून सांगितलंय. त्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना देखील याचा फायदा होईल. मात्र मग त्या शेतकऱ्यांच्या मनातही हा एक प्रश्न येत असेल की ही जी ट्रीटमेंट आहे 100% हमी देते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बट टू बी व्हेरी फ्रँक मला सांगायला आवडेल की 100% खात्री नक्कीच ह्याला देता येत नाही. मी जे ही ट्रीटमेंट करतो ही ट्रीटमेंट एक अंधश्रद्धा नाही आहे. ही ट्रीटमेंट म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित एक प्रक्रिया आहे. त्यामुळे ऑफकोर्स त्याला मर्यादा आहेत. आता काय मर्यादा आहेत तर आम्ही सांगतो की साधारण जर मी एक 100 बोरवेल ट्रीटमेंट केले जे अगदीच बंद आहेत किंवा 5-10 मिनिटं चालतात किंवा 15-20 मिनिटं चालतात तर आमचा अनुभव आजपर्यंत असा आहे की त्यातले 70 ते 80 बोरवेल चालू होतात आणि अगदी 5 मिनिटावरनं 5 तास 6 तास 8 तास चालतात. मात्र 20 ते 30 बोरला मात्र काही एक फरक पडत नाही. आता याचं कारण सुद्धा जिओलॉजीच आहे. म्हणजे याचं कारण म्हणजे हे काय म्हणजे असं का होतं म्हणजे काय नशीब वगैरे म्हणतं ते ठीक आहे, शेतकरी त्यांच्या भाषेत बोलतील. पण मी म्हणतो की याच्या मागे जिओलॉजी आहे, विज्ञान आहे. काय आहे तर आपण 2 चित्र बघू शकतो की त्याच्यामध्ये होतं काय की पहिल्या एका चित्रामध्ये बघू शकतो आपण की तिथे जे ॲक्वाफर जे मी सांगितलं आता जमिनी 100 फूटच्या खालचे जे ॲक्वाफर जे फ्रॅक्चर्स आहेत ते मुळात त्या बोरपर्यंत पोहोचलेलेच नाही आहेत किंवा त्यांची संख्या सुद्धा कमी आहे. मग इथे केमिकल जर टाकलं तर ते केमिकलचं काम होत नाही. म्हणजे सांगायचं कारण काय ते इथे पाण्याचे रस्ते नाही आहेत. पाणी आहे पण ते पाण्याचे रस्ते त्या बोरवेलपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. त्यामुळे केमिकलचा फायदा तिथे होत नाही आणि त्या बोरला ट्रीटमेंटचा फायदा होत नाही. म्हणजे तिथे पाण्याची वाढ होत नाही. मग अशा बोरवेल आपण म्हणू शकतो की हा बोरवेल चुकीच्या ठिकाणी मारला गेला. ते दुसरं चित्र आपण बघतो. त्याच्यामध्ये काय बघतोय आपण की ॲक्वाफर आहेत, ॲक्वाफर बोरवेलपर्यंत पण पोहोचलेत पण ते ॲक्वाफर ब्लॉक्ड आहेत. आपण एक चॉकलेटी कलरमध्ये बघतो की ते ब्लॉकेजेस आहेत. तर हे ब्लॉकेजेस म्हणजे काय तर हाच खनिज आणि माती किंवा क्षार म्हणा, गाळ म्हणा किंवा इव्हन बायोफिल्म्स असतात. म्हणजे बायोफिल्म्स म्हणजे अलगी जे आपण म्हणतो किंवा शेवाळ जे म्हणतो ते सुद्धा ब्लॉकेजेस तयार करतात. ह्या ब्लॉकेजेसमुळे ते पाणी येत नाही. मग हा दुसऱ्या बोरला पण पाणी नाही आहे पण इथे मात्र हे ॲक्वाफर भरपूर आहेत आणि ॲक्वाफर बोरवेलपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे केमिकल जाऊन तिथलं सगळं ब्लॉकेजेस काढतं. ते काढलं की मग पाणी त्या बोरला यायला सुरू होतं आणि या बोरला रिझल्ट मिळतात. मग आमचा अनुभव आहे की साधारण 70% बोरवेल अशा ह्याच्या केसमध्ये मोडतात आणि 30% अशा आहेत की ज्याला मुळातच तिथे पाणी जरी असलं तरी ते पाण्याचे रस्ते किंवा ॲक्वाफर किंवा झरे त्या बोरवेलपर्यंत पोहोचले नाहीत. मग तिथे केमिकल ट्रीटमेंटचा फायदा होत नाही. आणि मीच नाही म्हणजे खरं सांगायचं म्हणजे जगात असली कुठली तंत्रज्ञानच नाही आहे जे तुम्हाला 100% खात्रीने पाणी देऊ शकेल. म्हणजे कुठलाही सायंटिस्ट कुठलाही इंजिनियर तुम्हाला पाण्याच्या बाबतीत 100% खात्री देऊ शकत नाही कारण की अशी कुठली टेक्नॉलॉजीच आज जगात अस्तित्वात नाही आहे. जास्ती असता आपण काय करतो तर डीप अनालिसिस करून जे जिओलॉजिस्ट लोक कधी कधी टेक्निकल मेथड्स वापरून आपण काय करतो फ्रॅक्चर शोधतो आणि फ्रॅक्चर शोधून आपण सांगतो म्हणजे रेजिस्टिव्हिटी मेथड वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्चर्स बघतो. फ्रॅक्चर जिथे जास्त चांगले फ्रॅक्चर्स तर तिथे ते बोरवेल घ्यायला सांगतात आणि सांगतात की इथे एक प्रोबेबल चान्स आहेत की इथे तुम्हाला 2.5 इंच पाणी मिळेल 2 इंच पाणी मिळेल. पण ते फ्रॅक्चर्स परत पाण्याने भरलेले आहेत का मोकळे आहेत, ते फ्रॅक्चर्स ब्लॉक्ड आहेत म्हणजे त्या फ्रॅक्चरमध्ये काही अडकाव आहे काय आहे हे त्यांना सुद्धा कळत नाही. मग त्यामुळे तुम्हाला कोणी 100% खात्री देऊ शकत नाही. एवढंच कशाला तर अगदी पेट्रोलियम किंवा क्रूड इंडस्ट्री म्हणजे पेट्रोलियम जिथे परत काढतो आपण जिथे आपण क्रूड ऑइल बाहेर काढतो तिथे सुद्धा आपण 100% गॅरंटीने कधी पेट्रोलियमचा साठा शोधू शकत नाही. त्यांच्याकडे तर मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे 3D सिस्मिक वेव्हज वगैरे वापरतात. तिथे एक 3D पिक्चर तयार करतात की कुठे किती पेट्रोलियमचा साठा असेल. पण त्याची सुद्धा लिमिटेशन आहे. शेवटी तिथे पण त्या 80-90% पर्यंत पोहोचतात. तर पाण्याच्या बाबतीत पण हे सांगणं अवघड आहे कारण की शेवटी कसं आपण आता फॉर एक्झाम्पल जर खाली जमिनीतनं आपल्याला कुठला एखादा धातू काढायचा आहे तर तिथे कसं आपल्याला सॅम्पल काढून बघू शकतो. पाण्याच्या बाबतीत तसं करता येत नाही. पाणी आपल्या वर काढून बघता येत नाही आणि पाणी हे मुव्हेबल सोर्स असल्यामुळे ते मूव्ह पण करतं. त्यामुळे
कोणीही तुम्हाला 100% अशोर देऊ शकत नाही. बट आम्ही जे सांगतोय की 70% चान्सेस इज ह्यूज, म्हणजे 70% सक्सेस रेट म्हणजे फार चांगला आहे. असे बरेच शेतकरी जे मला सांगतात फोन करून की नाही फार चांगला रिझल्ट आलाय, अगदी 5 मिनिटं चालणार 15-20 आता 5-5 तास चालतोय, 2 तास चालतोय, 4 तास चालतोय, तुम्ही देवासारखे धावून आलात वगैरे असे शब्द वापरतात. तर ते साहजिक आहे, फार समाधान मिळतं. पण 30% आहेत नाही आहेत, पण लोकांनी विचार करावा की हे मर्यादा राहणारच आहे आणि त्यातल्या त्यात हे खरंच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्याकडे मात्र शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं की 70% म्हणजे फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे अगदी 100%च्या मागे न लागता, आणि ते लागणं शक्य नाही आहे. 100% पाणी देवाशिवाय तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही, मी अगदी स्पष्ट सांगू शकतो. त्यातल्या थोडं आपण विज्ञानाची मदत घेऊन आपण पाणी घ्यायचा प्रयत्न करू शकतो. तर आपण जसं म्हणाला 70 ते 75% चान्सेस आहे, म्हणजे असं म्हणायला नको की अजिबातच नाही किंवा 100% ही देण्याची खात्री असं आपण कोणीच देऊ शकत नाही. पण मग हा जो सगळा प्रवास आहे तुमचा, हा जो सगळा मार्ग आहे, यामध्ये तुम्हाला काही अडथळे आले असतील तर तसे काही अडथळे आलेत का किंवा येतात का? डेफिनेटली अडथळे म्हणजे हेच आहे की शेतात बोरवेल असतात. शेतकरींना विज्ञान सांगणं किंवा पटवून देणं फार अवघड आहे. कारण काय होतं की त्यांना, म्हणजे मी एखाद्या ठिकाणी ट्रीटमेंट करायला गेलो तर ते म्हणतात की ठीक आहे सर, ट्रीटमेंटला आलात, आता आम्ही काही बघितलेत की काही ठिकाणी माझ्या बाजूला शेताला पाणी वाढलेलं आहे की तुमची ट्रीटमेंट, आम्ही त्यांची फीडबॅक बघितलेत, गडकरी साहेबांना तुम्ही भेटलात, त्यांनी ह्याला प्रोत्साहन दिलं आहे, तर मग मलाही पाणी पाहिजेच. पण कसं त्यांना मी सांगतो सर असं कसं आहे, ट्रीटमेंट करूयात तर तिथे ॲक्वाफर असतील, जिओलॉजी चांगली असेल किंवा पाण्यासाठी पूरक रचना असेल तर तुम्हाला पाणी मिळणार, नाहीतर नाही. नाही आपण ट्रीटमेंट करतोय की, मग मला ते सायन्स सांगितलं तरी पण ते त्यांना थोडं पटत नाही की ते पटायला थोडं वेळ जातो. त्याला मर्यादा, ठीक आहे, ते मला समजून घ्यावंच लागेल. पण मी प्रयत्न करतो की ते दिसायला, म्हणजे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तिथे अडचण त्याचं की त्यांना सायन्स आणि विज्ञान न कळत असल्यामुळे तर ते लगेच ट्रीटमेंट करायला म्हणजे होईल का नाही ही शंका त्यांच्या मनात असते. तर ती एक म्हणजे मेन अडचण आहे. आणि दुसरी गोष्ट एक अशी सांगता येईल मला की शेवटी किती चांगलं काम करा, म्हणजे 10 चांगले काम केले आणि एक जर खराब झालं तर ते कसं असतं, एक कामाबद्दल बोलणारे जास्त असतात. म्हणजे मी सांगतोच आहे की आम्ही आमच्या ट्रीटमेंट नंतर 70% बोरवेलला रिझल्ट फार चांगला येतो. ते शेतकरी फोन करतात आणि सांगतात सुद्धा की सर माझं पाणी एवढं वाढलेलं आहे वगैरे वगैरे, आणि फार चांगले शब्द असतात, फार मला समाधान वाटतं की प्राऊड फील वाटतं. पण तेच 30% शेतकरी नाराज देखील होतात की त्यांचं पाणी वाढलेलं नाही आहे. मग त्यातले काही लोक असतात, मग ते कुठेतरी कमेंट टाकतात किंवा सांगतात की आमच्या व्हिडिओ की नाही आमचे एवढे 7,000 गेले किंवा 8,000 वाया गेले आणि किंवा रिझल्ट येतच नाही असं वगैरे. मग याचं मला थोडं दुःख होतं. दुःख का, तर एकतर आम्ही ऑब्व्हियसली फार मेहनत घेतोय, फार घाम गाळून आम्ही ट्रीटमेंट करतोय, पण त्याच्याहून जास्त दुःख ह्याचा होतो की भरपूर चांगले रिझल्ट आणि ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. एखादा गरीब शेतकरी ज्याला याचा फायदा होणार होता तो सुद्धा असे काहीतरी कमेंट किंवा असं काहीतरी विचार ऐकून ना संभ्रमात पडतो की करावी का नाही करावी ट्रीटमेंट. मग त्याला पर्याय काय, तो नवीन लगेच दुसरा बोर घेतो. कोरडा बोर घ्यायला 1 लाख रुपये घालतो आणि तो परत कोरडा होतो आणि प्रश्न मिटतच नाही, म्हणजे पाणी मिळतच नाहीये. मग काय करायचं. मग असं होतं काय की त्याचं नुकसान होऊ नये हे माझं जास्त म्हणणं आहे, कारण की ह्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे हे मला माहिती आहे. आणि दिस इज द ॲटमोस्ट, म्हणजे हेच सगळ्यात चांगलं पर्याय आज अवेलेबल आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की मी जरी खात्री देत नसेल तरी ही सोन्याची संधी आहे, तर घ्यायचा की नाही घ्यायचा तो निर्णय त्यांचाच आहे. पण हा मला वाटतं की हा एक मेजर अडथळा आहे की त्यांना सायन्स आणि विज्ञान पटवून देणं काम करणं. आणि काही लोक असतात की म्हणजे म्हणतात की ते अजून त्यात गैरसमज निर्माण करतात, तर ते होऊ नये माझं फार म्हणणं असतं नेहमी. तर माझा प्रयत्न तो असतो नेहमी. अगदीच या विषयावर अजून आपण चर्चा करणारच आहोत. मात्र मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आपल्यासोबत खनिज अभियंता विशाल बघले सर आहेत. आपण जाणून घेतोय बोरवेल संदर्भात आधुनिक शास्त्रीय पर्याय कशा पद्धतीने वापरता येतील. तर मगाशी जसं तुम्ही म्हणालात की अनेक अडथळे येत असतात, तर मला जाणून घ्यायचंय की ही जी ट्रीटमेंट तुम्ही वापरता ही ट्रीटमेंट कधी करता येते? हे विशेष महत्वाचं आहे, कारण की बऱ्याच लोकांना वाटतं की एकदम पाणी बंद झालं तरच ट्रीटमेंट करावं. म्हणजे आम्हाला बरेच फोन हे मार्च एप्रिल मेला आहेत. पण कसं आहे ना, मी एक उदाहरण देतो की साधारण एखादा पेशंट आहे, त्याला आता काहीतरी रोग झालाय, तर त्याला 4 स्टेजला गेल्यावर त्याला वाचवणं अवघड आहे. त्याला 1st 2nd स्टेजला रिकवर करणं सोपं आहे. तसंच बोरच्या बाबतीत आहे. हा एक आजारपणाचा बोरला की पाणी कमी होणं. तर मी खरं सांगेल की हा जूनपासून ते, म्हणजे जेव्हा पाऊस पडतोय जूनपासून ते डिसेंबरपर्यंतचा पर्याय, म्हणजे जो काळ आहे तो फार महत्त्वाचा आहे. तिथे ट्रीटमेंटचा फार जास्त फायदा होतो. आणि पुढे मग जानेवारी फेब्रुवारी मार्च हे जे आहेत हा एक चांगला पिरियड, आणि नंतर मग एप्रिल मे.
पण काय असं कारण काय की जूनपासून जो पाऊस पडतो यामध्ये बोरवेलला ऑलरेडी पाण्याची लेवल फार वर असते, म्हणजे पाणी भरलेलं असतं बोरवेलमध्ये, त्यामुळे केमिकल जो आहे तो सगळीकडे पसरू शकतो चांगलं. हेच तुम्ही जर मार्चला अगदी मेला बोर बंद पडला राहिला तर बोर कोरडा असतो आणि पाण्याची लेवल फार कमी खाली असते, मग तिथे केमिकल जो पाण्यावाटे फार कमी ठिकाणी जातो आणि ज्याचे वाफा निघतात ते थोडा ड्राय एरिया कव्हर करतात, पण त्याची इफिशियन्सी म्हणजे त्याचं इफेक्टिव्हनेस कमी असतं. मग त्यामुळे आम्ही सांगतो की पाणी असताना हे ट्रीटमेंट केलेलं फार उत्तम असतं. नाही अगदी जून जुलै नाही जमलं तर मग आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला करावं. पण जून जुलै करण्याचं अजून एक मी फार मोठं कारण सांगतो, ते म्हणजे आता जो पाऊस पडणार आहे ह्या ट्रीटमेंटने होतं काय की जो वरचा थर जो मी सांगितला वॉटर टेबल जिथे पावसाचं पाणी मुरतं, तर हा वॉटर टेबल पाणी धरण्यासाठी चांगला तयार होतो, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी त्या वॉटर टेबलला स्टोअर होतं किंवा अक्वापर्यंत पोहोचतं. त्यामुळे ह्या ट्रीटमेंटचा फार तुम्हाला पुढे म्हणजे आज भलेही पाणी तुमच्याकडे आहे, जून जुलैमुळे पावसामुळे पाणी येऊ लागलं बोरवेलला, पण तरीही आज जर ट्रीटमेंट केली तर तुम्हाला जो पुढच्या एप्रिल मेला बोर बंद पडणार होता तो पडण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे म्हणजे म्हणता येईल की ही आजची गुंतवणूक आहे उद्याच्या भविष्यासाठी. त्यामुळे खरं जून ते डिसेंबर हा खरंच चांगला पिरियड, पण नाहीत नाही म्हणलं तर तसं तर 12ही महिने करता येतं, कारण की एखाद्याचा बोर जर मार्च एप्रिलला बंदच पडला तर आम्ही तिथे ट्रीटमेंट करतो आणि त्याला देखील पाणी वाढतं. पण तुम्ही जर मला हे विचार की कधी चांगला पिरियड, तर तुम्ही सांगेल की जून ते डिसेंबर, नंतर जानेवारी मार्च आणि मग लास्ट एप्रिल मे असं म्हणता येईल असं. अगदीच. तर याच अनुषंगाने मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नेमकं काय? रेन वॉटर हार्वेस्टिंग फार महत्त्वाचं आहे, म्हणजे अगदीच त्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला कोणालाच नाही आहे. फक्त एवढंच की याच्यामध्ये दोन भाग पडतील. एक म्हणजे ग्रामीण भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं आणि शहरी भागात कसं करावं हे महत्त्वाचं आहे. आता ग्रामीण भागात बोलाल तर जे आपण शेती करतो त्याच्यामध्ये जे पाणी देतोय आपण, तर ते पाणी मोस्टली काही पाणी जे आहे ते बाष्पीभवनी उडून जातं, एक 20% 30%. त्याच्यामागे बरेच थेरॉटिकल रिसर्च आहेत. आणि काही टक्के पाणी जे आहे ते पीक घेतं आणि मग काही पाणी जे आहे ते पिकाच्या पानामधनं वगैरे पण बाष्पीभवन उडून जातं. राहिलेलं पाणी सगळं जमिनीतच चाललंय, मग तिथे जास्त रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज आहे असं नाही आहे. पण तिथे मग काय करता येईल, हे जे पाणी उडणार आहे त्याचा वापर म्हणजे तो कमी करावा. म्हणजे कसं, तर आपण मल्चिंग टाकतो किंवा काय करू शकतो, तर पाणी असं पाट्याने किंवा सरीने देण्याऐवजी ड्रिपचा वापर करा, ठिबक सिंचन वापर करा, जेणेकरून पाणी कमी जाईल. पाणी कमी गेलं की पिकाला लागेल तेवढंच पाणी पीक घेईल आणि पाणी बाष्पीभवनी उडणार नाही. एक तर तुम्ही पाण्याचा अपव्यय टाळता आणि पाणी जमिनीतनं पण कमी उपसा घेत आहे. त्यामुळे वॉटर टेबल जो डिसेंबर जानेवारीला संपणार होता तो पुढे जाऊन फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत पण चालेल, तर तसं तिथं करता येईल. मग तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग काय करावं, तर तिथे एक सांगता येईल की जे तुमच्या गावाच्या आजूबाजूला नदी असतील, नाले असतील, नैसर्गिक नाले पर्टिक्युलरली किंवा ओढा असेल, तर त्याच्यातलं गाळ काढून ते गाळमुक्त करावं, जेणेकरून जे पावसाचं पाणी पडणार त्या ओढ्यामध्ये त्या नाल्यामध्ये साचेल आणि ते जमिनीमध्ये मुरेल आणि ते पाणी तुम्हाला पुढे उपयोगात आणता येईल. मग त्यामुळे शेतकऱ्यांनी गावातल्या लोकांनी काय करावं, एकत्र यावं आणि एकत्र येऊन हे असे नदी नाले गाळमुक्त करावे, जेणेकरून पाणी मुरण्यास तिथे स्कोप राहील. दुसरी गोष्ट एक करू शकतो आपण की एक शेतीच्या बाजूला जे आपलं बांध असतं तर त्या बांधाला पण आपण एखादा खड्डा केला, म्हणजे समन्वयाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांसोबत आणि रस्ता सोडून जायचा यायचा, तर बांधाच्या भोवती जर तुम्ही खड्डा केलात आणि तिथे पाणी जर जून जुलैला चांगलं मुरलं तर ते पाणी तुम्हाला डेफिनेटली कामाला येईल. ते तुमच्या बोरला मिळणारच आहे. अगदी तुमचा बोर मग मे पर्यंत चालेल, मला कॉन्टॅक्ट करण्याची शक्यता पण कदाचित पडणार नाही. मग असं गावाच्या बाबतीत मात्र असं करता येईल. शहरी भागात म्हणजे विशेष करून हे या रेन वॉटर हार्वेस्टिंगची फार म्हणजे नितांत गरज आहे. मी बघतोय आज पुण्याला एवढी भीषण परिस्थिती आहे की पुण्याच्या अपार्टमेंटला पाणी मिळत नाही ह्या पर्टिक्युलरली मार्च एप्रिल मेला. का? शहरी भागात पाणी काय आपण जमिनीत मुरवतच नाही. जे काही आपण इव्हन आपल्या घरी वापरतो पाणी, ते साधारण पाणी काय होतं, बाहेर फेकलं जातं, म्हणजे ड्रेनेजद्वारे बाहेरच जातं, जमिनीत मुरत नाही. तर आता करायला काय पाहिजे, तर शहरी भागामध्ये आपण एक साधारण एक खड्डा करावा, एक कुठला 4 फूट रुंद, 4 फूट वाईड आणि 4 फूट लांब असा, आणि खड्डा करून त्यामध्ये विटा वगैरे थोडाफार माती आणि दगड वगैरे असं टाकून आपण ते बंद करून टाकायचं. आणि जे काही आपल्या गच्चीवर पाणी पडणार आहे पावसाचं किंवा अंगणात पाणी पडणार किंवा रस्त्यावरनं वाहून पाणी येणार आहे, तो त्याच ठिकाणी जाऊन बरोबर त्या खड्ड्यात जाईल याची फक्त एक सांगाड घालावी, जेणेकरून काय होईल, ते पाणी तुमच्या जमिनीत मुरेल आणि तो पाणी मुरल्यानंतर ते पाणी तुम्हाला मिळेल. आता एक अडचण एक महत्वाची जी मी नेहमी बघतो, बरेच लोक बरंच फिल्टर वगैरे लावून हे पाणी बोरवेलमध्ये टाकतात. बोरवेलमध्ये टाकायची गरजच नाहीये, कारण की आपल्याला पाणी जे आहे ते ॲक्वाफर रिचार्ज करायची गरजच नाहीये. आपल्याला काय करायचं, जो पाणी पावसाचं पडतोय त्याला मुरवायचं आहे, पण ते फक्त 100 फुटापर्यंत. तुम्ही जर खाली एक 4-5 फूट जरी पाणी मुरलं तर ते बरोबर जाऊन 100 फुटापर्यंत मुरतं, आणि तेवढं जर केलं की ते पाणी
तुम्हाला लगेच उपसा पण घेता येईल, त्या पाण्यात तुम्हाला फायदा होईल आणि प्लस त्यातलं काही टक्के पाणी हे निसर्ग आपोआपच खाली ॲक्वाफर पर्यंत पोहोचवेल. तुमची माझी जबाबदारी नाही आहे ॲक्वाफर भरण्याची. आपल्याला वॉटर टेबल रिचार्ज केला की ते निसर्ग आपोआप त्याला पाण्याला त्यातलं थोडं पाणी जे आहे ते खाली ॲक्वाफरला जाऊन सोडेल तो आणि ॲक्वाफर रिचार्ज होतील. मग हे पाणी आपल्या पुढच्या भविष्याला मिळेल. पण हे करणं गरजेचं आहे आणि याचा खर्च म्हणजे लिटरली मी माझ्या घरी केलं आणि हार्डली 2,000 रुपये मला खर्च आला आहे. म्हणजे हे कडाले खड्डा करून फक्त पाईपलाईन टाकून सगळं येणारं पाणी बरोबर त्या खड्ड्यात जाऊन थांबतं. ते काय पाणी वर येत नाही, आपोआप मुरतं. फक्त अपार्टमेंट ठिकाणी वगैरे काय करावं लागेल, एखादा चांगल्या सिव्हिल इंजिनियरचा सल्ला घेऊन, म्हणजे ज्याला पायाला काही धोका होणार नाही, कुठे करता येईल हार्ट स्पॉट, तर तसं करून ते पाणी तिथं मुरवावं. पण बोरमध्ये सोडू नये. बरेच लोक 400-500 फूट बोरमध्ये पाणी सोडतात पावसाचं. तो काही अर्थच नाही आहे. तिथे तुम्ही पाणी मुरवायला त्याला काही सेन्स किंवा लॉजिक नाही आहे. तुम्ही 100 फुटापर्यंत मुरवा, आपोआप पाणी खाली जाईल तुम्हाला आणि तो पाणी उपसा पण करता येईल. विशेषतः म्हणजे तुम्ही जो पाणी 100 फुटापर्यंत मुरवाल तो तुम्हाला लगेच वापरता येईल, प्लस त्यातलं काही टक्के पाणी खाली आपोआप जाणारच आहे. मग असं रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा रिचार्ज असं करायला पाहिजे. याच्याने डेफिनेटली फायदा होईल. ही कन्सेप्ट मात्र कळायला पाहिजे सगळ्यांना. तर तुमच्या कार्याची दखल ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील घेतली आहे, तर या यशाचं श्रेय कोणाला देतात? ऑब्व्हियसली पहिले तर माझ्या वडिलांनाच मिळेल. वडिलांमुळे सुरुवात झाली. माझं परिवार म्हणजे माझी आई म्हणा किंवा वाईफ, माझ्या घरातली मुलं, फॅमिलीमुळे ऊर्जा मिळते. गडकरी साहेब त्यांच्यामुळे या कामाला बरीच रिकग्निशन मिळालं तिथे. आणि मीडिया ऑब्व्हियसली, कारण की मीडिया न्यूज चॅनलमुळे या गोष्टी पसरतात, सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत जातात. आणि देव म्हणताल तर सोलापूरचे आमचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज आणि तुळजाभवानी कुलस्वामिनी आशीर्वाद आहे म्हणून कदाचित यश मिळत आहे असं म्हणता येईल. अगदीच. शेवटी एकच प्रश्न आहे की तरुणांना आजच्या तुम्ही यामधून काय संधी मिळतील असं राईट. तरुणांना एक सांगेल मी की जिओलॉजी, वॉटर कन्झर्वेशन आणि रुरल टेक्नॉलॉजी याबद्दल बरेच स्कोप आहे. ह्या फील्डमध्ये बरेच स्कोप आहे. तर याचा अभ्यास करावा, याच्यामध्ये नवनवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून कामाचं समाधान पण मिळेल आणि एक चांगलं करिअर सुद्धा घडेल तुम्हाला. कारण की हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला आज या गोष्टीची गरज आहे. ॲग्रिकल्चर प्लस रुरल इनोव्हेशन्स याला जर महत्त्व, याला जर त्याच्यावर तुम्हाला काही अभ्यास करता आला आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी नवीन नवीन कल्पना अंमलात आणता आली तर तुमचं करिअर पण चांगलं होईल, प्लस तुम्हाला समाधान पण मिळेल. अगदीच. खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि मार्गदर्शन केलं. तर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी.